काँग्रेसच्या वाट्याला ज्या 2 जागा आलेल्या आहेत त्याच्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण घेतोय। पुणे आणि रायगड इथल्या पुण्याचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा घेऊयात। काकडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलाय। विक्रम काकडे यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाली आणि ते थोड्याच वेळात आपला अर्ज दाखल करतील। अपडेट्स आपल्याला देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, अगदी ऐनवेळी हा प्रवेश झालेला आहे। जे कालपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये होते ते माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचा मुलगा विक्रम काकडे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार आहे। मात्र यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खास करून पुण्यामध्ये मोठा असंतोष उफाळून येऊ शकतो, कारण जे कालपर्यंत आपल्या पक्षात नव्हते त्यांना उमेदवारी का द्यायची असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते विचारतायत। त्यातून काही राजीनामे देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात। माजी आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पुण्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत होती। मात्र पार्थ पवारांनी घेतलेला हा निर्णय आहे, अर्थात याचे पडसाद पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटू शकतात। अगदी मंदार, खरं तर कालपासूनच्या या सगळ्या मॅरेथॉन बैठका होत्या आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की राष्ट्रवादीमध्ये दादांच्या सोबत जे इतके वर्षानुवर्ष काम करणारे नेते आहेत, चेहरे आहेत, ते सगळे इच्छुक होते आणि अगदी काही वेळापूर्वी जर आपण बघितलं तर काही जण या बैठकीमधून निघूनही गेले। त्यामुळे एकीकडे जरी विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली गेली असली आणि जुना जो स्नेह होता तो या ठिकाणी सांभाळला जात असला तरी वर्षानुवर्ष काम केलेल्या नेत्यांची ही नाराजी ओढावून घेतली जाऊ शकते। नक्कीच, कारण पक्षवाढीसाठी कोण उपयोगी ठरू शकतो हा जर निकष लावला तर अर्थातच कालपर्यंत जे पक्षात नव्हते ते विक्रम काकडे पक्षवाढीसाठी, पक्षबांधणीसाठी कसे उपयोगी ठरतील हा प्रश्न पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून विचारला जातोय। आणि त्यामुळं इतर कोणाला, सुनील टिंगरे असतील किंवा जो आपल्या पक्षाला वाढवू शकेल, पक्ष बांधणी करू शकेल अशाला उमेदवारी द्यावी अशी मागणी होत होती। आणखी काही नावं होती, सुभाष जगताप असतील। मात्र हा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाने, खास करून पार्थ पवारांनी, आणि त्यामुळं पुण्यामध्ये याचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसू शकतात। विक्रम काकडे यांची उमेदवारी आता निश्चित होताना दिसतेय मंदार, पण राष्ट्रवादीमध्ये ज्या काही घडामोडी किंवा जे काही ट्विस्ट आपण कालपासून बघतोय या उमेदवारीच्या संदर्भात, आणि पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय किंबहुना लहानपणीपासूनचे मित्र असे विक्रम काकडे यांना समजलं जातं, त्यामुळे पार्थ पवार यांचाच निर्णय अंतिम ठरलेला आहे यंदाच्या वेळेला। खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ पवार हे प्रामुख्याने निर्णय घेत आहेत आणि यामध्ये देखील पार्थ पवारच आग्रही होते विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठी, आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर वेगळी काही नावं सुचवली खरी, मात्र पार्थ पवार यांचं पारडं जड ठरलं। अध्यक्षा जरी सुनेत्रा पवार असतील तरी महत्वाचे निर्णय हे पार्थ पवार घेत आहेत, ते आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतो आहोत। त्यामुळं लहानपणापासूनचे मित्र असले तरी पक्ष वेगळा घटक आहे आणि मैत्री किंवा कौटुंबिक संबंध हे वेगळे घटक आहेत, हे सांगण्याचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला खरा। मात्र पार्थ पवार यांचा निर्णय हा जो आहे तो शेवटी अंतिम ठरलेला आहे। अगदी मंदार, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।